नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. हे एनडीए सरकार स्थापन होऊन 24 तासही उलटले नाहीत तोवर एनडीए गटातील खतखत चव्हाट्यावर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या गटाला केंद्रीय राज्यमंत्री पद देऊन दुजाभाव करण्यात आलाय. आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद द्यायला हवं होतं असं म्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. एनडीएमधील इतर घटक पक्षांचे एक खासदार निवडून आलेत, मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं गेलं. मग शिंदे गटाला भाजपनं हा दुजाभाव का केला? असं होतं तर मग कुटुंबांविरोधात जाऊन माहितीत आलेल्या अजित पवारांना एक मंत्रिपद द्यायला हवं होतं. तसेच भाजपनं साताराचे खासदार उदयनराजे भोसलेंनाही मंत्रिपद द्यायला हवं होतं असं म्हणत बारणेंनी सगळी खतखत बोलून दाखवली. काल मंत्रिपदाची शपथविधी या ठिकाणी झालेला आहे, परंतु महायुती पूर्वीपासूनची जर बघायला गेली तर बराचसे कॅबिनेट मंत्रिपद आतापर्यंत शिवसेनेला दिले गेलेले आहेत. आता शिवसेनेत फूट पडली आहे, मात्र खरी शिवसेना तुमची असा तुम्ही दावा करताय, तरी तुम्हाला केवळ एक राज्यमंत्रीपद दिले. समाधानी आहे आपला सगळा पक्ष याच्यावरती? खरं तर या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर काल जो मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. या शपथविधीमध्ये शिवसेना पक्षाला आम्ही अपेक्षा करत होतो की शिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, परंतु ज्या पक्षाचा एक खासदार निवडून आला त्या पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. प्रामुख्यानं HD कुमारस्वामी कर्नाटकचे यांचे 2 खासदार निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. जितन राम माझी हे बिहारमधून निवडून आले, स्वतः एकटे निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. त्याचबरोबर चिराग पासवान यांचे 5 खासदार निवडून आलेले आहेत बिहारमधून आणि त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. खरं तर शिवसेना पक्षाचे 7 खासदार आले. एकूणच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने 28 जागा लढवल्या, शिवसेनेने 15 जागा लढवल्या. 28 जागेमध्ये भारतीय जनता पक्षाचे 9 खासदार निवडून आले आणि शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले. आमची अपेक्षा होती की शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु खरं तर शिवसेना पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा अतिशय जुना साथी म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जातं. परंतु केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाने खरं तर कॅबिनेट मंत्रिपद द्यायला पाहिजे ही आमची अपेक्षा होती. परंतु ह्या सगळ्या घडामोडीचा विचार करता आपण जर विचार केला की TDPचे त्याचबरोबर बिहारमधले नितीश कुमार, जे चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार आणि शिवसेना, चंद्राबाबू नायडूचे 16 खासदार निवडून आले, नितीश कुमारचे 12 खासदार निवडून आले आणि त्या खाली तिसरा पक्ष सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून शिवसेना पक्षाचे 7 खासदार आले. 5 खासदार चिराग पासवानचे आमच्या नंतर आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आणि शिवसेनेला खरं तर राज्यमंत्रीपद देण्यात आलं. हा कुठंतरी मला तरी व्यक्तिशः असं वाटतं की हा दुजाभाव शिवसेनेच्या बाबतीमध्ये होतोय. खरं तर भारतीय जनता पक्षाकडून तो न्यायिक भूमिका शिवसेनेला दिली पाहिजे, कारण 3 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येतात आणि विधानसभेला एकत्रपणे सामोरं जात असताना या सगळ्या बाबतीचा विचार करून भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षाला न्यायिक भूमिका देण्याची आवश्यकता होती. कारण माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाने मोठी भूमिका राज्यामध्ये घेतली आणि सत्ता परिवर्तन भारतीय जनता पक्षाला करून दाखवलं. त्या माध्यमातून ती न्यायिक भूमिका अपेक्षा आमची त्यांच्याकडून होती. महाराष्ट्रात खच्चीकरण केलं जाते शिंदे गटाचं, कारण 15 तुम्ही जागा लढला आणि 7 निवडून आले, म्हणजे जवळपास 50%च्या जवळपास तुमचा स्ट्राईक रेट आहे आणि तिकडं भाजपचा खूप कमी आहे, तरी त्यांना केंद्रीय मंत्रिपद, राज्यमंत्रीपद असं दिलेलं आहे. खच्चीकरण केलं जातंय का या ठिकाणी घटक पक्षांचं? नाही, मी तुम्हाला सांगतो की राज्याच्या आगामी विधानसभेच्या निवडणुका पाहता शिवसेना पक्षाला न्याय मिळावा किंवा न्याय दिला जावा ही भूमिका आमची होती. त्यामुळे एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री तर दिलंच पाहिजे होतं. परंतु बघा, इतक्या मोठ्या जवळपास भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्या असताना
जवळपास या सरकारमध्ये 61 मंत्री ही भारतीय जनता पक्षाचे आणि घटक पक्षाचे 11 मंत्री आहेत. ही न्यायिक भूमिका या सगळ्या माध्यमातून खरं तर महाराष्ट्राला दिली गेली पाहिजे होती, कारण आगामी निवडणुकीला सामोरं जात असताना जर न्यायिक भूमिका असते तर तो एक वेगळा मेसेज सर्वसामान्य जनतेमध्ये गेला असता. आग्रह धरणार आहात आपण? नाही, आता मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. हा सगळा विस्तार होत असताना या अगोदरच सगळा विस्तार होत असताना ती भूमिका भारतीय जनता पक्षाने घ्यायला पाहिजे होती. परंतु नाराजी आहे तुमची. आम्ही बघा स्पष्टपणे या बाबतीमधली आमची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे बोलून टाकलेली. ते आमचे खरं तर नेते आहेत, प्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडे भूमिका आमची बोलून टाकली. भारतीय जनता पक्षाने या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हवा होता. सगळ्याच खासदारांनी अशी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडली. आमची बैठकीतच ती भूमिका आम्ही मांडली की ही न्यायिक भूमिका मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही चर्चेनंतर ते बोललेलो आहे. खरं तर महाराष्ट्रातून बरेचसे खासदार या ठिकाणी नितीन गडकरी आणि रक्षा खडसे यांचं नाव भाजप. आणखी एक नाव त्यामध्ये यायला हवं होतं उदयनराजेंचं, कारण राजेंचे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक वंशज मानले जातात. त्यांना घेतलं असतं तर आणखी एक मजबूत झालं असतं, महाराष्ट्रामध्ये एक मेसेज गेला असता ज्या पद्धतीने मराठा समाजाकडे मानलं जातं. आंदोलनाचा विषय आहे. मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्षाने कुणाला मंत्री करावं हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला न्याय मिळावा ही भूमिका राज्यातील जनतेची निश्चितपणे. छत्रपती उदयनराजे भोसले हे मला वाटतं 3ऱ्यांदा खासदार होतात आणि ते सिनियर पण आहे, आणि छत्रपतीच्या गादीला जर मान मिळाला असता तर नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला एक अभिमान वाटला असता. विचार करतील भाजपवाले असं वाटतं तुम्हाला? कारण 4 महिन्यावरतीच विधानसभा निवडणूक. भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत तो विषय खरं तर कोणाला मंत्रिपद द्यावं, परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या माध्यमातून जर मला लोकप्रतिनिधीमधून विचारलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून छत्रपती उदयनराजांकडे पाहिलं जातं आणि ते देखील सिनियर आहे. त्यामुळे त्यांना न्यायिक भूमिका भारतीय जनता पक्षाने दिली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. केवळ अनेक असे आहेत खासदार म्हणजे एकच खासदार निवडून आहेत विविध राज्यांमध्ये. तसंच एक खासदार आपल्या इथं अजित पवार गटाला आपण त्यांनाही या ठिकाणी पद दिलेलं आहे. त्यांच्यावरती न्यायिक भूमिका त्यांची झालेली नाही. देशामध्ये स्थित्यंतर होत असताना माननीय अजितदादा पवार यांनी फार मोठी भूमिका खरं तर घेतली भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जाण्याची, आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना न्यायिक भूमिका ही अजितदादा पवार यांना मिळावी ही अपेक्षा खरं तर आहेच निश्चितपणे. परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये परिवाराशी देखील एक वाईटपणा, रोष माननीय अजितदादांनी या सगळ्या घडामोडीमध्ये घेतला आहे आणि आपण ते नाकारून चालणार नाही. आणि म्हणून या भारतीय जनता पक्षाचे NDAचे घटक पक्ष म्हणून अजितदादाला देखील न्यायिक भूमिका मिळावी ही रास्त अपेक्षा आहे.